21व्या शतकामध्ये जग खूप बदललंय। आकाशामध्ये विमान भरारी मारू लागलं, समुद्रावरती बुलेट ट्रेन धावू लागली, फर्निचरने युक्त असणाऱ्या बंगल्यामध्ये लोक राहू लागले। ऑडी, मर्सिडीज, BMW, बेंटली, बलेनो, बोलेरो, ब्रेझा, सेडलेट, सेरो, सिविक, हायब्रिड, कॅमरी, क्रोला, इटोस, इर्टिगा, इकोस्पोर्ट, फिटफॅट, फोर्ड, फिगो, फॉर्च्युनर, होंडा सिटी, रेनॉल्ड क्विड, डस्टर गाड्यांमधनं लोक फिरायला लागले। घरामध्ये टीव्ही आला, दारामध्ये गाडी आला, हातामध्ये मोबाईल आला, हिशोबासाठी कॅल्क्युलेटर, सेंटचा वास, फास्ट फूडचा जमाना, प्लास्टिक सर्जरी, हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, बायकोच्या पोटात पोरग कपूरगी नवऱ्याला अगोदर 5 महिने माहिती, अमेरिकेची मैत्रीण काय करते इथं बसून कळतंय। पण माणसं बदलवण्याचं काम जगातल्या शिवचरित्रानं केलंय। एकाच वेळी महाराष्ट्रावर 6 सत्ता हुकूमत गाजवत होत्या। विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, जंजिराचा सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज, गावची गाव विचारा केली जात होती। बायबापड्यांना पळवलं जात होतं, निष्पाप माणसं वेठबिगारीच्या हसुडाखाली मारली जात होती। संपला होता महाराष्ट्र। राजांनी तानाजी, असाजी, बाजी, मुरारबाजी, कडतोजी, कोंडाजी, मोरोपंत, त्रिंबक पंतांना एकत्रित केलं। मावळ मातीच्या 18 पगड जातीच्या रांगड्या गडांना तानाजी, असाजी, बाजी, कुणबी, तेली, कोळी, माळी, नावी, चांबार, कुंभार, लोहार, सोनार, मार, मांग, आचारी, ज्योतिषी, कथेकरी, कोलाटी, रामोशी, सगळ्या जाती धर्मातल्या मावळ्यांना राजांनी एकत्र करून राजे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये पोहोचले। पण आपण अभिषेक करतो तुळजापूरच्या तुळजाभवानीचा, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा, वणीच्या सप्तशृंगीचा, माहूरगडच्या रेणुकेचा, माऊली ज्ञानोबरांचा, जगद्गुरु तुकोबरांचा। माझ्या वाघानं तसं नाही केलं, रक्त सांडलं, सांगितलं रायरेश्वरा एक दिवस या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नावाची संस्था स्थापन करीन, हे राजांचं ध्येय होतं। स्वतःची पत्नी मरण पावली तरी हत्तीसारख्या अफजलखानाचा कोतळा बाहेर काढलाच। स्वतःच्या नशिबाला दोष न देता सिद्धीच्या वेड्यातून सटकून वाघ विशाळगडावरती पोहोचला। आनंदानं भरून न जाता उंबर खिंडीमध्ये जाऊन कारतलब खानाला धडा शिकवला। शिवाजी माझ्या समोर चिल्लर आहे असं समजणाऱ्या शाहिस्तेखानाला 2 लाख सैन्यामध्ये घुसून मारला। आणि महाराष्ट्राला स्वयंभू बनवण्यासाठी औरंगजेबाची दुपटी गाय सुरत बेसुरत लुटली। या पराक्रमाच्या आणि शौर्याच्या गोष्टी अवघ्या 4 वर्षात पूर्ण केल्या। त्यांचं नाव राजे छत्रपती। विजय सारखी तलवार चालून गेला, निद्र्या छातीनं हिंदुस्थान हलून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतांना नडून गेला। पण स्वर्गात गेल्यानंतर सर्व देवदेवतांनी झुकून मुजरा केला, असा देवांचाही देव माझा शिवबा राजा होऊन गेला। 16व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली, 30व्या वर्षी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला, 33व्या वर्षी शाहिस्तेखानाची बोट तोडली आणि 50व्या वर्षी राजे गेले तर राजांना रायगडावरती ठेवण्यात आलं। चिता रचली, चितेवरती राजांचा देह ठेवण्यात आला तर राजांसाठी वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी टाकली। हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। माणसासाठी माणसानं रडावं हा स्वार्थी जगाचा स्वार्थी नियम झाला। माणसासाठी माणसानं रडावं हा स्वार्थी जगाचा स्वार्थी नियम झाला। छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि गोडीनंच हंबरडा फोडला। आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपलाही नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबा राजाचा दरारा। पायात काटा मावळ्यांच्या मोडत होता तर डोळ्यात पाणी राजांच्या येत होतं। आणि राजा संकटात सापडत होता तर अंगावर तलवार मावळा घेत होता। राजांसाठी प्राण देणारा मावळा रक्ताचा नव्हता दादा। राजे तुमचे कपडे घालून मरतो म्हणणारा शिवा नाव्याचा होता। लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत खिंडीतला एकही गनिम खाली उतरू देत नाही म्हणणारा बाजी ब्राह्मण समाजाचा होता। राजांसाठी 11 दिवस अन्नाचा त्याग करणारा बहरजी रामोशी समाजाचा होता। राजांची पहिली प्रतिमा या जगासमोर आणणारा मीर मोहम्मद जातीनं मुसलमान होता। शिवचरित्र ऐकून जर आम्ही हिंदू मुस्लिमांच्या दंगली घडवून आणत असतो तर खरे शिवाजी महाराज आम्हाला कळलेच नाहीत। प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याची शिकवण महाराष्ट्राला राजे छत्रपती शिवरायांनी दिली। खून, मारामाऱ्या, बलात्कार, दरोडे, पंप लुटणे, बायका जाळणे, सायबर गुन्हे घडत असतील। दारू पिणाऱ्याला, जुगार खेळणाऱ्याला, परस्त्रीगमन करणाऱ्याला, हिंसाचार करणाऱ्याला, भ्रष्टाचार करणाऱ्याला किंमत येत असेल तर खरे शिवाजी महाराज आम्हाला कळलेच नाहीत। कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी पळून आणली तर राजांनी तिची बोळवण करून पाठवली। स्वराज्याच्या बहिणीकडे वाकड्या नजरेनं पाहितलं म्हणून राजाच्या पाटलाचे राजांनी हातपाय तोडले। शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन कोपर्डीसारखा अमानुषपणे केला जाणारा बलात्कार घडत असेल तर खरे शिवाजी महाराज आम्हाला कळलेच नाहीत। अंधश्रद्धेवर आमचं भयंकर प्रेम। 8 अंक आम्ही अशुभ मानतो। महाराजांना पत्नी 8, महाराजांना मुलं 8, महाराजांचे मंत्री 8। राजाराम महाराज पालते जन्मास आले। सेवक राजांना सांगायला आला महाराज बाळराजे पालते जन्मास आले। राजांनी सांगितलं काळजी करू नका, 6 सत्तांना पालत घालतीन। हा सकारात्मकतेचा विचार। मांजर आडवं गेलं तर आम्ही म्हणतो काम होत नाही। खरे शिवाजी महाराज आम्हाला कळालेच नाही। प्रतापगडावरती राजे असले तर अफजलखानाला राजे म्हणतात तुम्ही आमच्या वडिला समान आहात। पन्हाळगडावरती राजे असले तर सिद्धी जोहराला राजे म्हणतात तुमच्या साम्राज्यासोबत झुंजण्याची आमची काय अवकात आहे। आग्र्याच्या कैदेमध्ये राजे असले तर औरंगजेबाला राजे म्हणतात आम्हाला मारा पण आमच्यासोबत आणलेल्या मावळ्यांनी तुमचं काय केलंय। बादशाहच्या हातावरून तुरी देऊन स्वराज्य निर्माण करणारे राजकारणातले शिवाजी राजे आम्हाला कधी कळालेच नाहीत।
महाराजांच्या फोटोचा टी शर्ट अंगामध्ये घातला म्हणजे राजे समजत नाहीत. महाराजांच्या फोटोची अंगठी बोटामध्ये घातली म्हणजे राजे समजत नाहीत. महाराजांच्या फोटोचं लॉकेट गळ्यामध्ये घातलं म्हणजे राजे समजत नाहीत. महाराजांच्या फोटोचे बॅनर रस्त्यावरती लावले म्हणजे राजे समजत नाहीत. महाराजांच्या फोटोचे स्टिकर गाडीवरती लावले म्हणजे राजे समजत नाहीत. महाराज समजण्यासाठी महाराजांच्या विचाराचं पायीक व्हावं लागतं हेच आम्हाला समजत नाही. ही खरी महाराष्ट्राची शोकांतिका आहे. माझ्या शंभूराजानं धर्मासाठी प्राण दिला. आम्ही आमचाच धर्म बुडवण्यामध्ये दंग झालोय. हा खरोखर संशोधनाचा विषय. 22 वर्षाचा चंदू चव्हाण वेताचे फटके खाताना भारत मातेला वंदन करत होता. पण त्याच काळामध्ये आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही म्हणून वाद खेळत बसलो होतो. ही आमच्या धर्माची शोकांतिका आहे. कधीतरी मस्जिदीमध्ये जाऊन पहा, हातपाय स्वच्छ धुतल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही. कधीतरी चर्चमध्ये जाऊन पहा, तंबाखूची पुडी बाहेर फेकून दिल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही. कधीतरी गुरुद्वारामध्ये जाऊन पहा, डोक्याला बांधल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही. कधीतरी आमच्या मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन पहा, खरजुलं कुत्रं उठवल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही. ही आमच्या धर्माची शोकांतिका आहे. मस्जिदीच्या कंपाऊंडच्या भिंतीला साधं पोस्टर लावू दिलं जात नाही, पण आमच्या राम मंदिराच्या शेजारी लोकांनी मुतारी करून टाकली. ही आमच्या धर्माची शोकांतिका आहे. कितीही मोठा प्रशासकीय अधिकारी असू द्या, दर शुक्रवारी न चुकता तो नमाज पाडण्यासाठी मस्जिदीमध्ये येतोय. आमचा वर्षातून एकदा सत्ता असतो. एखाद्याला म्हटलं चला कीर्तनाला, ते म्हणतात ह्यांचं नेहमीच आहे, ह्यांच्या काय नादी लागायचे. हिंदू धर्माचे विचार आवडले म्हणून बाहेरच्या देशातली मादाम कामा या राष्ट्रामध्ये येते आणि भारताचा तिरंगा जर्मनीच्या स्टुटगार्ड परिषदेमध्ये साडी नेसून फडकवते. आमची मादाम कामा गुडघ्यावर फाटलेली पॅन्ट घालते आणि म्हणते आमच्यावर खूप अन्याय अत्याचार होतो. ताई, वाटत असेल तुम्हाला अन्याय अत्याचार होऊ नये, अंगभर वस्त्र घाला, जग तुमचा सत्कार करेल, नाहीतर बलात्कार हे होतच राहतील. शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या भूमीला कळणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.